दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरदंशजोक्षित तले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती करत असताना जसा मागच्या वेळेस आपण श्रवण भक्तीच्या वेळी पहिला समास पाहिला, पहिल्या समासातला भरपूर आपण विचार केला. पहिला समास पुन्हा वाचा असं जेव्हा म्हटलं, तसंच पादसेवन भक्तीमध्ये चौथा जो समास आहे, दशक पहिला समास चौथा, सद्गुरुस्तवन पुन्हा वाचायचा आहे. आपण त्यावरती निरूपण केलेलं आहे, आपल्याला ते समजलं आहे. सद्गुरूंची महिमा आहे आणि सद्गुरूंचा महिमा वर्णन केलेला तो समास पुन्हा वाचायचा आहे. तो वाचल्यानंतर ही पादसेवन भक्ती जी आहे त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये तशा प्रकारचे भाव निर्माण होतील. जसं श्रवण कीर्तीनी त्याच्याबद्दल, श्रवण भक्तीनी आपल्याला भगवंताच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं, भक्ती उत्पन्न होते, विश्वास उत्पन्न होतो आणि तो झाल्यानंतर आपण त्याच्या संदर्भात बोलू लागतो किंवा दुसरं काहीच बोलायचं नाही, दुसरं काहीच करायचं नाही, प्राधान्य भगवंताला द्यायचं, असे विचार श्रवणातून निर्माण होतात. ती श्रवण भक्तीमध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा ती ऐकून आपल्याला तसं वागण्याची इच्छा होणे, त्याला आपण श्रवण भक्ती म्हणू. नुसतं श्रवण नाही, श्रवण केल्यानंतर ऐकतो आपण खूप ठिकाणी, पण सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय, एका ठिकाणी मन स्थिर झाल्याशिवाय
ती गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. त्यामुळे सतत माझ्या मनामध्ये आज विचार येतोय, सुरू करत असताना तेच माझ्या डोक्यात असल्यामुळे मला असं वाटत होतं की काहीतरी हे वेगळं निरूपण या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण पादसेवन भक्ती करणे म्हणजे कुणाचे पाय धुणे. पाय धुणे ही अतिशय सोपी गोष्ट झाली, पण जे आपण पाय धुतो त्या ठिकाणी मानसपूजा जसं म्हटलं की भक्ती निर्माण झाली पाहिजे. मनामध्ये डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले पाहिजे. कुठलं पाणी बाहेरचं आणण्यापेक्षा आपल्या स्वतःचं काहीतरी समर्पित करायला पाहिजे, अशा प्रकारची भावना निर्माण झाली पाहिजे, अशी पादसेवन भक्तीची प्रस्तावना आहे. श्रवण भक्तीला कसं आहे, आपल्या कानांना गोड वाटलं, आपण ऐकलं, हृदयाला आवडलं, ते त्याचं मनन चिंतनसुद्धा केलं. या सगळ्या गोष्टी मनामध्ये रुतण्यासाठी तसं त्यांनी काय केलं आहे की दासबोधाचा सुरुवात म्हणजे त्याची सार काढून लहान मुलांसाठी, जसं मनाचे श्लोक लहान मुलांसाठी म्हणजे लहान वयात वाचायचे तर सगळ्यांनीच आहे, पण लहान वयात वाचून ते दासबोधाचं सार त्यांनी आपल्यासमोर आणलं आहे मनाच्या श्लोकामध्ये. आणि त्यानंतर दासबोध वर्णन जेव्हा ते करतात, दासबोध समजून घेतल्यानंतर आत्मारामाचं चिंतन आहे. मग आत्मारामाचं चिंतन आहे, आत्मारामाचा ग्रंथ वाचायचा आहे. हे सगळं करत असताना आपलं मन कुठे स्थिर झालं आहे हे कळण्यासाठी या गोष्टीची परीक्षा सतत घेतली पाहिजे. आता या दासबोधामध्ये खूप जणांचे असे मत आहे की एक गोष्ट झाल्याशिवाय दुसरी गोष्ट करायची नाही, दुसरी गोष्ट झाल्याशिवाय तिसरी गोष्ट करायची नाही. पण आपल्या मनाला जर एखादी गोष्ट आवडत असेल अचानकपणे, तर ती गोष्ट करायला आत्मारामालाच विचारायचं की आत्मारामा, ह्या गोष्टी करण्यासाठी मला शक्य आहे का, म्हणजे तुझी इच्छा आहे का, ते मी करू शकते का. कारण त्या ठिकाणी सुरुवातीला बघा, अगदी सुरुवातीला जसं आपण म्हणतो हे सगळं संपल्यानंतर समर्थांचं सोलीव सुख आहे. समर्थांचं सोलीव सुख असा हा जो शब्द ऐकल्याबरोबरच मनात गहिवरतं. आत्माराम तरी आपल्याबद्दल लिहिलं आहे की आपण आत्माराम म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या अंतरात्म्याला आत्माराम प्रत्येकामध्येच आहे. प्रत्येकाचा आत्माराम आणि मोठा सगळ्या व्यापून राहिलेला राजाराम सर्वत्र. राजा म्हणजे जो सगळ्या जगाचं नियंत्रण करतो असा राजा, तो सगळीकडे आहे. आणि आत्माराम प्रत्येक जीवामध्ये आहे, एकामध्ये नाही, तो सगळ्यांमध्ये आहे, असं आत्मारामाचं वर्णन आहे. आता त्या वर्णनाला अनुसरून त्यांनी म्हटलंय की दासबोध आत्माराम म्हणजे मनाचे श्लोक, दासबोध आत्माराम हे सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर, मग समजल्यानंतर, ते मनात आल्यानंतर, चिंतनात आल्यानंतर, वागण्यात आल्यानंतर, आपल्या वृत्तीमध्ये फरक पडल्यानंतर समर्थांचं सोलीव सुख वाचावं, ऐकावं, श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं असं म्हटलंय. पण आपण त्याला थोडासा छेद दिला आणि जर म्हटलं की आपण आताच म्हणू पादसेवन म्हणण्याच्या आधी कदाचित एखादा शब्द मनाला भावून जाईल, नंतर तर करायचंच आहे. जेव्हा कळलंय त्याच्यानंतर तर माणूस स्वतःहून करणारच आहे. पण ते कळावं, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, म्हणजे सगळ्यांनी सांगितलेल्या प्रथेपेक्षा वेगळं जर मनाला काही वाटत असेल, सोलीव सुख, तर ते म्हणायला, जसं आपण बाकीच्या गोष्टी म्हणतो, प्रबोध म्हणतो, कधी तुझ्या दासबोधाशी साठी स्तवन म्हणतो, तसं म्हणायला हरकत नसावी. अशा पद्धतीचं जे सोलीव सुख समर्थांनी सांगितलंय, ते जर नुसतं कानावर पडलं, काय झालंय ते 50 ओव्या आहेत. त्या 50 ओव्यातल्या जोपर्यंत आपला हा भक्ती समाज सुरू आहे त्या ठिकाणी वाचायला हरकत नसावी. सद्गुरूंची आज्ञा म्हणजे त्या सगळ्या गोष्टींच्या आज्ञेनी मला त्या पद्धतीची क्षमा करून माझी इच्छा झाल्यामुळे अंतरस्थ हृदयाला वाटलं की आज ते वाचावं. जर ते वाचलं तर कदाचित वाईट म्हणजे काहीतरी चांगला परिणाम होईल आणि पादसेवन भक्तीमध्ये रस निर्माण होईल. जसं श्रवण भक्तीसाठी आपल्याला कानाला गोड वाटतं, तसं हृदयाला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर त्या हृदयापासून जर एखादी गोष्ट ऐकली तर काही वावगं नसावं असं वाटतंय. त्यांच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मनाचे श्लोक, मग दासबोध, मग आत्माराम, मग समर्थांची आरती, हे सगळे झाल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावरती मनन चिंतन केलं आणि त्या गोष्टी समजल्यानंतर जर तुम्हाला दासबोध आपलासा वाटायला लागला तर सोलीव सुख वाचतात. हे मी पहिलेच सांगते. या सोलीव सुखाची जी गोष्ट आहे ती नंतर करायची असते, पण वाचल्याने वावगं काहीच नाही. मग काही अगदी काही त्या गोष्टी करायच्या नाही अशातला काही भाग नाही. त्याची पात्रता कळण्यासाठी वेळ लागतो. नाही आमच्यात पात्रता,
पण शब्द तर कानावर पडतील अशा पद्धतीने मनाला वाटलेल्या गोष्टी पादसेवन भक्तीसाठी प्रस्तावनेच्या रूपात जर मांडता आल्या तर 25 ओव्या 25 किंवा 10 10 10 असं करून 5 दिवसात जर संपल्या त्या समासापर्यंत त्या संपतील. या पद्धतीने समर्थांच्या आज्ञेने जे काही चुका असतील तर त्या चुका अगदी क्षमा करून मनाला वाटलेल्या त्या गोष्टी बोलण्याची इच्छा वाचण्याची इच्छा झाली. म्हणून माझं सगळ्या सुरुवातीला सारखं लक्ष त्या सोली व सुखातच होतं. आता हे सोली व सुख करत असताना कल्याण आणि समर्थ ज्यांच्यासाठी सगळ्यांसाठी दासबोध लिहिलाय, पण कल्याणाच्या मुळे लिहिला गेला. कल्याण हा शिष्य आहे आणि असं म्हणतात. याच्यामध्ये फरक आहे की कधी कल्याणासाठी सांगितलं आहे, कधी स्वतः आत्मपरीक्षणात्मक लिहिलं आहे, काय लिहिलं आहे, कोणी लिहिलं आहे, हे थोडे वाद आहेत. पण समर्थांचं सोलीव सुख एवढं आपल्याला भरपूर आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी 10 ओव्या जर वाचल्या तर कानावर तरी निश्चित पडतील आणि आपला समर्थांचा दासबोध जेव्हा पूर्ण होईल, आत्माराम पूर्ण होईल, त्यानंतर आणखी चांगलं कळेल. त्याची ही सुरुवात या भक्तीमध्ये होऊ शकेल असं माझ्या स्वतःचं मत आहे. बाकी कोणाचं मला माहिती नाही. तर त्या आपल्या पादसेवन भक्तीच्या प्रस्तावनेत सोली व सुख हे ऐकावं अशी इच्छा आहे. जय जयाजी सद्गुरुवर्या, पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या, तुझ नमोजी आचार्या, करुणा सिंधो श्रीराम. जे भवसमुद्री पोळले, विषयामध्ये अंध झाले, 84 वाहू लागले, मार्ग सुचेना तयासी. ऐसे विश्व बहुत बुडाले, मी जीव म्हणून धावू लागले, मुळीचे स्मरण विसरले, मी कोण ऐसे श्रीराम. तयासी मुक्त कराया पूर्ण, तू बा उतरलासी ज्ञान घन, रोगिया औषध देऊन भवमोचन करिशी श्रीराम. ऐसे औदार्य तुझे सघन, म्हणून आलो मी शरण, दयार्णवा कृपा करून मज दातारे तारावे. आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे, रोकडे ब्रह्म श्रीराम. ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी, आसन सांडोनिया तत्क्षणी, कडकडोनी भेटले श्रीराम. रे बाळका ऐक निर्धार, तुझा प्रश्न तो वागदोर, माझे कंठी बैसला साचार, बरे घेईन निजवस्तू. मग स्नेहाळे नवल केले, वोसंगाशी शिष्या घेतले, अर्धमात्रा रस काढले, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. खडतर औषधी दिव्य रसायन, नयनी झोंबले जाऊन, डोळ्याचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले श्रीराम. पूर्ण अंश गगनी भेदिला, अर्कतो पिंडी माझी उतरला, त्रिकुट त्रिहाट चुराडा केला, सेखी भरला गगनगर्भीश. उग्रतेज लखलखाट, तेथे झाला चौदेहाचा ताट, भ्रांती पडली बळकट, तेव्हा बाळ निचेष्टित. ऐसे पाहुनी सद्गुरुनाथ, पद्महस्ती मस्तकी ठेवत, वत्सा सावध त्वरित, निजरूप पहा आपुले. वत्सा सावध त्वरित, निजरूप पहा आपले. जागृत करोनी ते वेळी, अजपाची दोरी देऊनी जवळी, विहंगम डोलारी ते वेळी, अलक्ष लक्षी बैसविले. धैर्याचे आसन बळकट, आणि इंद्रिये ओढुनी सगट, धरे ऊर्ध्वपंथे वाट नीट, आढळपदी लक्ष दावी. पुढे करोनिया जाणीव, मागे सरोनी नेणीव, जे जे जाणीव अभिनव, ते तू नव्हेसी तत्वता, ते तू नव्हेसी तत्वता. तई मार्गाची करुण नवाळी, प्रथम घंटा नादाची नवाळी, दुसरी किंकिणीची मोवाळी, तिसरी अनुहत कोल्हाळ. आता अग्री लक्ष लावी, काय दिसले ते न्याहाळी, चंद्रज्योती प्रकाशली, व्यूह बांधिला बळकट. ते सुख अंतरी घेऊन, पुढे चाल करी संगमी, तेथ निजू ऐसा कामिनी, चमकताती सुवर्ण रंग. तेही जाणोनी मागे सरी, पुढे सूर्यबिंब अवधारी, ज्वाळा निगती परोपरी, दंडळू नको कल्पांती. वायोमुख करो न तेथे, गिळी वेगे सूर्यकिरणाते, मग देखसी आनंद मार्तंडाते, तेजोमय मम पुत्रा. अनंत भानु तेज अद्भुत, खदिरांगार ज्वाळा उसळत, धारिष्ट तेथे न निभत, दुर्घट व्यूह तेथीचा. तेथे हुशारीचे काम, अग्री लक्ष लेवोनी नेम, वीरे लावोनी सुगम, मार्गे सारी सूर्याते. पुढे दिसेल ते नवल,
ते पाही हंस मेळ चंद्र किरण शीतळ पाहसी तू मम वत्सा. तेव्हा मागील दाम शमेल शीतळाई सर्वांग होईल चंद्राची प्रभा सुढाळ फडफडीत चांदणे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. यामध्ये एकही वेगळा शब्द न बोलण्याचा ठरवलं असल्यामुळे, नाहीतर सारखं आपल्याला निरूपणाची सवय असल्यामुळे काहीतरी त्यावरती चर्चा करण्याची इच्छा, पण ती सगळी टाळून ह्या ज्या 25 ओव्या आपण आज वाचल्या आहेत त्या ओव्यांचा फक्त शांत मनाने 2 मिनटं काही ना काहीतरी विशेष आहे आणि ते फक्त सद्गुरू देऊ शकतात, सद्गुरू देतात. एवढे समर्थ, स्वतः समर्थ असून सुद्धा प्रत्येक वेळी नतमस्तक होऊन हे जे मागणं मागता येत आहे, अज्ञान मी समजून इतका ज्ञानी प्रकाश सूर्य तो सुद्धा जर काही मागणं मागतोय आणि त्यांना काय मिळालंय हे सुद्धा सांगितलं. सूर्याची उपमा, नंतर चंद्रासारखं शीतळ, आणि तुला म्हणताय तेव्हा मागील दाह शमेल शीतळाई सर्वांग होईल चंद्राची प्रभा सुढाळ फडफडीत चांदणे. अतिशय सुंदरसं फडफडीत चांदणं या शब्दांवरती निरूपण करणार नाही, पण हे शब्द कानांमध्ये ठेवून मग सद्गुरूंचा जर विचार केला तर सगळ्या गोष्टी बाजूला आहेत आणि सद्गुरू फक्त समोर आहेत. आणि असे सद्गुरू पूर्ण ब्रह्म, असे सद्गुरू ब्रह्मनिष्ठ, असे सद्गुरू ज्यांनी स्वतः आनंद घन सद्गुरू समर्थांचा विचार जर मनात आला तर बाकी पादसेवन भक्ती ह्याचं निरूपणाला सुरुवात करायला हरकत नसावी. असं आपलं हृदय, असं आपलं मन, असे आपले हात, असं सगळे आतुर झाले पाहिजे या सगळ्या गोष्टींना. असं जेव्हा घडतं त्यावेळी सद्गुरू काय करतात, हे काय करतात हा विषय सगळा सोडून द्यायचा आहे. ते काय देतात, काय करतात, मला काहीच नको, मला फक्त सद्गुरू आवडतात आणि सद्गुरू आपल्याला कल्याण करतात. सद्गुरू काय देतील ते नवल आहे. नवल घडले गे हे बाई, हे जीवनामध्ये आलेलं तत्वज्ञान स्वतःमध्ये अंगीकारून फक्त सद्गुरू, फक्त सद्गुरू आणि फक्त सद्गुरू माझे ह्या विचार मनात ठेवून प्राधान्यक्रम, जीवनात प्राधान्यक्रम म्हणण्यापेक्षा जीवनच फक्त सद्गुरूंच्या पायी जर आपलं समर्पित करायचा विचार केला, अशा पदोपदी पायरी पायरींनी जर आपण या दासबोधाकडे बघितलं तर पुन्हा पुन्हा पारायण करण्यापेक्षा आहे त्या क्षणी त्या गोष्टीचा अनुभव घेणे, ह्यासाठी हे जे धैर्य धाडस दाखवलं, ह्या गोष्टी पुढे किती सुंदर आहे हे जर आपल्याला कळलं, पुढे समजलं जरी नाही तरी काहीतरी समर्थांनी सोलीव सुख सांगितलं आहे, ह्याच्या निदान आशेनी तरी माणूस त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघेल, अशी माझ्या मनातली शंका. जे मला जाणवलं त्याची आज्ञा मानून मनामध्ये तेच विचार सारखे पादसेवन भक्ती जर सुरू करायची असेल तर पुढे काहीतरी विशेष दाखवलं पाहिजे. आत्तापर्यंत ऐकून रंगून जाणं वेगळं, त्याबद्दल बोलणं वेगळं, पण स्वतःला समर्पित करायचं असेल तर ती देव समोर येत नाही, देव आपल्या समोर येत नाही, पण सद्गुरू असतात. सद्गुरूंचे पाय सेवन करण्यासाठी पादसेवन भक्ती जर आपण करण्याच्या पात्र झालो तर दुसरा काहीही विषय मनात राहणार नाही. अशा प्रकारची ही दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती. मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन चौथी भक्ती श्रीराम. आतापर्यंत झालंय निरूपण नामस्मरणाचं. निरूपणच म्हणतायत ते, वाचन म्हणतच नाही. निरूपण म्हणजे वाचन, निरूपण, मनन, चिंतन, आणि चिंतन झाल्यानंतरचा पुढचा भाग आहे पुढच्या गोष्टी ऐकणे. मग ते नामस्मरणाचं लक्षण सांगितलं, नामस्मरणाचे फायदे सांगितले. नामस्मरणाचे तर फायदे इतके आहेत म्हणजे त्यांनी आता जर विचार करायचा म्हटलं तर एकेका विषयावर अगदी एक महिना जाईल इतके फायदे त्यांनी सांगितले, कल्याण सांगितलं आहे. पण आपल्याला त्या दृष्टीने समजलं आहे की नामस्मरण म्हणजे भगवंताला प्राधान्य, आणि भगवंताला प्राधान्य असेल तर जीव मुक्त होणार आहे. आणि मुक्त होण्यासाठी, नाही तर एक उदाहरण फक्त साधं आहे की जर समजा एखाद्या खोलीमध्ये आपण बसलो आहे आणि खोलीमध्ये बसलो आणि त्या ठिकाणी आपलं काम पूर्ण झालं आणि निघून गेलो आणि आपली एखादी वस्तू जर त्या खोलीमध्ये राहिली तर आपण पुन्हा येतो, ती वस्तू घेतो, ती वस्तू घेतल्यावर दुसरी वस्तू जर राहिली, पुन्हा बाहेर गेल्यावर त्या दुसऱ्या वस्तूसाठी ही वस्तू जरी नेली तरी दुसरी वस्तू राहिली म्हणून त्या खोलीत यावं लागतं. म्हणजे अशी एक वस्तू जर आपली राहिली तर आपल्याला तिथे पुन्हा पुन्हा यावं लागतं.
आणि पुन्हा पुन्हा येणं, तसं जसं आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात आपापल्या कर्माप्रमाणे. जी वस्तू राहिली ती घेतली, पुन्हा गेलो, ती वस्तू राहिली घेतली, पुन्हा गेलो, आणि राहतच असतं. कारण मन हे वासना आणि या सगळ्या गोष्टी, कर्म, वासना, इच्छा तृप्त होत नाही. मग या तृप्त जर होत नाही, पुन्हा पुन्हा जन्म खरंच हवा आहे का, ह्या प्रश्नाचा विचार जर केला तर जन्म नको, मोक्ष, बरं मोक्षही नको, आम्हाला हे सगळं संपवायचं आहे, असं जर विचार केला तर त्या ठिकाणी त्यांनी उपाय सांगितला आहे की मला शरण ये फक्त. मला जर शरण आला तर या सगळ्या गोष्टींपासून तुला पुन्हा पुन्हा येणे नाही, आणि तू माझा अंश आहे. मग त्यामुळे तू जर माझा अंश आहे तर तू फक्त माझ्यातच सुख पाहू शकशील, तू दुसरीकडे कुठेही सुख पाहू शकणार नाही. कारण प्रत्येक जण अर्धवट आहे. हे मला वाटलेलं सुख इतरांना सुख वाटत नाही, त्यांचं दुःख मला दुःख वाटत नाही. हे वाटण्याच्या संकल्पना आहे. सत्य केवळ ईश्वर आहे आणि त्याचा मी अंश आहे, एवढं जर पक्क मनात झालं तर पुन्हा येणे नाही. मग हे नामस्मरणाचं महत्त्व आपण कळलं की नामस्मरण करून नाम आणि नामी एकच आहेत, ते म्हणजे मी. समर्थांचा दासबोध, त्यांचे शब्द म्हणजे समर्थ आहेत, असं जेव्हा आपण समजतो तेव्हा नाम आणि नामी वेगळा नाही आणि नामी आणि मी वेगळा नाही, हे जेव्हा कळतं तेव्हा नामस्मरण भक्ती आपण करू लागतो. तर ते नामस्मरणीचं आपण विवेचन, निरूपण ऐकलेलं आहे असं समर्थ म्हणतात. आता ऐका पादसेवन चौथी भक्ती. कोणत्या भक्ती आहेत ते सगळं कळलं पाहिजे. जसे सगळे गुण कोणते आहेत ते कळले आपल्याला, आपले विचार कळले, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देत आहेत. आता ह्यातलं कोणतं, कुठे जीव गहिवरतो, कुठे जीव रमतो, ते आपलं आपलं ठरवायचं आहे. नामस्मरणाने जर आपला जीव गहिवरला तर नामस्मरणा इतकं तर सगळ्यात दिव्य साधन नाही. त्यामुळे सगळ्या ऐकून घ्यायच्या, त्यातला आपल्याला जे आवडेल तशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा. आता ऐका पादसेवन चौथी भक्ती श्रीराम. ही चौथी भक्ती आहे. 9 भक्ती, 9विधा भक्ती हा समाज चाललाय, त्यातली चौथी ही पादसेवन भक्ती. पादसेवन तेची जाणावे. आता पादसेवन भक्ती म्हणजे ते जाणावे म्हणतात आहे. समजून घ्या, नाही ऐका, नाही फक्त नुसतं ऐका नाही, जाणा. पादसेवन भक्ती काय, त्यासाठी सोलीव सुखापर्यंत मला जावं वाटलं. याचं कारण कुठेतरी आई कसं म्हणते की हे चॉकलेट आहे, हे तुला चॉकलेट दिलं तर हे तू एवढा मोठा, हा जो धडा आहे जो तुला कठीण वाटतोय तू करशील, कर म्हणजे हे तुला देते, हे देते म्हटल्यावर मग त्या मुलाला वाटतं की चला हे बक्षीस मिळणार आहे म्हणून तरी आपण करू. म्हणजे नुसता ज्ञानयोग मिळवण्यापेक्षा पुढे काय आहे हे जर कळलं, जन्म मरण आणि त्यातले मागील दाह शमले, जे काही दुःख आहे आणि सुखाचाच तर शोध घेतोय आपण, सुखासाठीच तर सगळं चाललंय, जे काही करतो ते सुखासाठी चाललंय, तो दाह सगळा शमणार आहे हे त्या सोलीव सुखामध्ये म्हटलं आहे. मग असं जर असेल, ते जर आपल्याला कळलं तर मग ते जाणलं पाहिजे. म्हणून हिंमत केली की सोलीव सुख ऐकावं. पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे. कायेनी वाचेनी मनानी सगळे एकत्र आलं पाहिजे. केलं तर पूर्ण मनापासून केलं पाहिजे. कायेनी वाचेनी मनानी. आपल्याला हे पुन्हा पुन्हा ऐकायचं नाही आहे. त्याच्यामुळे दासबोधावर जर निरूपण असेल तर या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट मनामध्ये ठसली पाहिजे. काया वाचा मने मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे. आता सद्गुरूचा समास वाचायचा. पुढचं पण सांगून टाकलं की पुढे काय आहे. आत्माराम आहे, आत्माराम संतुष्ट होणार आहे, त्याच्याही पुढे काय आहे. समर्थांनी सांगितलेलं काहीतरी आहे, आपल्याला काही कळणार नाही, त्याच्यावरचं निरूपण आपण करणार आहे. मग ते कळेपर्यंत निदान काहीतरी चांगलं आहे, काहीतरी विशेष आहे, कोणता तरी मेळा लागला आहे तिथे, त्या मेळ्यामध्ये खूप चांगला आहे. काय मेळ्यामध्ये काय आहे माहिती नाही, पण मेळा आहे म्हटल्याबरोबर मुलं तयार होतात. तसं काहीतरी चांगलं आहे पुढे म्हटल्याबरोबर सद्गुरूचे पाय सेवा. ते जर मिळवायचं असेल दुसऱ्या कुठेही ते मिळत नाही. स्वतःच्या मनाने प्रयत्न केला तर ते पूर्ण होत नाही. ते सद्गुरूचे पाय सेवावे. सद्गुरूचे पाय सेवल्याशिवाय, आणि सद्गुरू कसा पाहिजे, सद्गुरू पाहिजे ब्रह्मनिष्ठ, सद्गुरू पाहिजे ज्यांनी स्वतः तो अनुभव घेतलाय, अशा सद्गुरूचे पाय सेवावे. काया वाचा मनोभावे. सद्गुरूचे पाय सेवावे कशासाठी, सद्गती कारणे. आता मोक्ष पण नाही म्हटलं, सद्गती. 4 मुक्ती त्यांनी आधी सगळ्यांचं वर्णन केलं. 4 गुण कोणते, 4 मुक्ती सगळं सांगितलंय. मी तर म्हणते सगळं ज्ञान विसरलं तरी चालेल, सद्गुरूंच्या पायाच्या ठिकाणी म्हणायचं काही नको, माझं डोकं पूर्ण रिकामं झालंय आणि माझं पूर्ण रिकामं डोकं तुमच्या पायावरती समर्पित, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. माझ्या मनाला कोणतेही कर्मबंधन आता लागणार नाही.
मला जे काही करायचं आहे, माझ्याकडून जे घडेल, कायेनं वाचेनं जे घडेल ते सगळं तुम्हाला समर्पित. अशा पद्धतीने सद्गती मिळावी म्हणून समर्थांनी तरी एक शब्द सांगितला, सद्गती मिळावी म्हणून आपण म्हणतो माझं मला काहीच समजत नाही, माझं अज्ञान नाही, मला काहीच कळत नाही, मी पूर्ण रिकामी आहे, मन माझं पूर्ण रिकामी आहे, बुद्धी. आणि हे वाटलं पाहिजे ना. मग ते वाटल्यानंतर जर आपण त्यांचे पाय सेवायचे असतील, पादसेवन त्याची जाणावे काय म्हणजे श्रवण भक्तीपेक्षा, कीर्तन भक्तीपेक्षा. आणि ही भक्ती कशी आहे आता, नामस्मरण भक्तीमध्ये सुद्धा त्यांनी चिंतन करायला लावलं आहे. पण चिंतन करत असताना आपण सगुणाचं चिंतन करतो, रामाचा पितांबर, रामाचे दागिने, रामाचं कार्य, रामाचं चरित्र सगळं ऐकतो. तिथे कशाचा तरी आधार असतो, रामाचा आधार आहे, नाही म्हटलं तरी रूपाचा आधार आहे, सगुणाचा आधार आहे, सीतेचा आधार आहे, त्याच्यानंतर त्यांच्या गोष्टींचा आधार आहे. हा आधार आहे नामस्मरणामध्ये. कारण जेव्हा नामस्मरण करतो रामाला आठवतो, रामाच्या आधाराने. आता पादसेवन करायचं आहे, रामापर्यंत पोचायचं आहे, सरळ, नुसतं रूप नाही बघायचं आहे, त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. कोण पोचवणार आहे? सद्गुरू पोचवणार आहे. त्याच्यामुळे सद्गुरूंचे पाय रामापर्यंत पोचण्यासाठी मला करायचं आहे. मग हे सगळं जर करायचं असेल तर पादसेवन भक्ती कशी असेल, कोणत्या प्रकारची असेल, हे आपण नुसता विचार करायला पाहिजे याच्यावरती. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं ह्या सगळ्या गोष्टी कशा असतील, मला तर बोलताना कठीण जातं आहे. या सगळ्या गोष्टी जर अशा अद्भुत आहेत सगळ्या, गुह्य ज्ञान, हे गुह्य ज्ञान जर मिळवायचं असेल तर ज्ञानाला संपवायचं आहे. आपल्याला जे काही माहिती आहे ते सगळं संपवायचं आहे, जे काही ऐकायचं ते संपवायचं आहे. पण संपल्यानंतर सद्गुरूंना शरण जायचं आहे. आणि सद्गुरूंना शरण झाल्यानंतर समर्थांनी जरी एक शब्द म्हटला सद्गती कारणे, तर आपण म्हणायचं काहीच विचार नाही, निर्विकार अवस्थेमध्ये जर आपण त्यांच्या पायावरती डोकं ठेवू शकलो काया वाचा मनानी, तर बाकी ही पादसेवन भक्ती आहे. वाचायला, नुसतं वाचायला मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षणं. आता ऐका पादसेवन, चौथी भक्ती श्रीराम. पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. असं जर म्हटलं तर त्या म्हणण्यातून आत झिरपतच नाही काही. प्रत्येक शब्द एकच शब्द करून जरी थांबलो आणि झोपलो तरी चालत आहे. अशा प्रकारची ही पादसेवन भक्ती. सगळ्याच भक्ती तशाच आहे, एक 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 शिडीवर चाललो आहे. ऐकणं सोपं त्या मानाने, श्रवण भक्ती सगळ्यात सोपी, बोलणं तर त्याच्याहून सोपं आहे. थोडंसं माहीत झालं बोललं. आणि त्यानंतर नामस्मरण थोडंसं कठीण चाललं आहे, सूक्ष्माकडे वळतो आहे. आणि सूक्ष्माकडे वळल्यानंतर त्या सूक्ष्मापर्यंत जाण्यासाठी सद्गुरू माझेमध्ये आहेत, त्या सद्गुरूंचे पाय मला सेवायचे आहेत, त्यांचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे, त्यांची कृपा मला मिळाली पाहिजे. मला ते आवडले हे जरी खरं असलं तर त्यांना मी आवडायला पाहिजे. इथपर्यंत माझी भक्ती जर असेल तर ती पादसेवन भक्ती आहे. चौथी भक्ती, या नाव पादसेवन, ह्याला म्हणतात पादसेवन. नाही तर आपण नुसते पाय धुतले, पवमानाचा अभिषेक केला, पाय धुतले, मनात काही भाव नाही, मग काही उपयोग नाही. या नाव पादसेवन, सद्गुरुपदी अनन्यपण, सद्गुरुपदी अनन्यपण. सद्गुरूंच्या बाबतीत बोलत असताना सद्गुरूचा समाज जरी सुरू झाला तरी शब्द खुंटत नाही. सद्गुरूंची कृपा काय असते हे शब्दात वर्णन करता येत नाही. असे अवर्णनीय असे सद्गुरू, त्यांची कृपा मला वाटली तरी त्यांना वाटावी ह्यासाठी आता हा प्रयत्न आहे. मला वाटली, श्रवण केलं, नामस्मरण केलं, हे सगळं माझे केलं, पण त्यांना आवडायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने त्यांची कृपा पात्र व्हायला पाहिजे. सद्गुरुपदी अनन्य, निरसावया जन्ममरण यातायाती. आणि हे समर्थ सांगतात, मोठे आहेत, तत्वज्ञानी आहेत, आणि ते समर्थ सांगतात आहे की जन्ममरणाची ही यातायात आहे ती संपते, त्याचं खंडन होतं. त्या ठिकाणी आपला जन्म मृत्यू संपतो. किती जन्म झाले, किती पुढे होणार आहे माहिती नसतं. त्यापेक्षा हे जन्म मृत्यूचं चक्रच संपवायचं आणि त्याच्या मुखात जाऊन बसायचं. भगवंत स्वतः बसलेत आपल्यासाठी वाट बघत की माझ्याजवळ या, बाकी कुठेही अडकू नका. आणि हे सगळं करण्याचं कार्य सद्गुरू करू शकतात, त्यांनी केलेलं आहे स्वतःसाठी. आणि त्यांचा जन्मच त्या करताय. त्यांचा जो जन्म, त्यांचा जो अवतार आहे, तो अवतार फक्त आपापल्या मतीप्रमाणे त्यांना गती देणे एवढंच त्यांचं कार्य आहे. नाही तर ते स्वतः तर ब्रह्मनिष्ठ आहेत, त्यांना कशाची गरज आहे. भगवंतालाही गरज नाही आणि सद्गुरूंनाही गरज नाही. भगवंतही अद्वैतात सुखी आहे, सद्गुरूही अद्वैतात सुखी आहेत, पण जीवावर प्रेम असल्यामुळे ते येतात द्वैतामध्ये. आपली भक्ती जर तोपर्यंत पोचली तर जन्म मरण यातायाती निवारण करता येतात. अशा प्रकारची ही पादसेवन भक्ती करावी याची माहिती समर्थ या ठिकाणी देतात.
आता सद्गुरू कृपेविण काही, ही जी गोष्ट आहे ती स्वतःच्या मनाने होत नाही. कितीही ज्ञान मिळालं, कितीही आपण स्वतः प्रयत्न केले तरी हे मिळत नाही. एक वेळ आपल्या घरातली जी इस्टेट आहे, आपण जे म्हणतो की वडिलांचं मला काही मिळालं नाही, पण मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर एवढं सगळं साम्राज्य निर्माण केलं, हे हे होऊ शकतं. मायेमध्ये या सगळ्या गोष्टी घडू शकतात, पण परमार्थात ही गोष्ट केवळ अशक्य आहे. सद्गुरूंच्या शिवाय ही गोष्ट केवळ अशक्य आहे. ते प्रेमानंद महाराज म्हणाले होते की मी ठरवलं की काय करायचं, मी काहीच ठरवलं नाही, घराच्या बाहेर पडलो वयाच्या 8व्या वर्षी. तर त्यांचे उदाहरण ते भक्ती मार्गातले संत आहेत, त्यामुळे त्यांचे ऐकायला हरकत नाही. घराच्या बाहेर निघालो, मला काहीही ठरवलेलं नाही. कसे सद्गुरू मिळतात? म्हणाले, मला वाटल्याशिवाय मी कुणाचे पाय धरणार नाही. मला जर मनातून वाटलं तर मी जाईन. आणि असं एक गोष्ट घडली आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेला व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यांचं अंतःकरण भरून आलं. काय म्हणता आनंदाला? त्यांचं अंतःकरण भरून आलं. स्वतःहून ते सद्गुरू त्यांना भेटले आणि वयाने लहान आहेत. म्हटलं कोण सद्गुरू आहेत त्यांचे? तेव्हा बघितलं तर वयाने लहान असलेली व्यक्तींचे पाय धरले. त्यांनी सांगितलं उद्या ये. परीक्षासुद्धा कशी? म्हणतात ते उद्या ये. उद्या नाही, आता माझी तळमळ शांत होत नाही, आता मी इथून जाणार नाही. आणि मी जाणार नाही. आणि त्यांचे पाय धरले आणि त्यांनी त्यांना काय दिलं हे ते शब्दात वर्णन करू शकत नाही. हे जे आता कलियुगातले अनुभव आहेत, मग ते सद्गुरू विण काहीही होऊ शकत नाही. कारण आपल्याला आपल्या बुद्धीला समर्पित करायचं आहे ना. मग बुद्धीला जर समर्पित करायचं आहे तर पुढे कसं जायचं हे आपले कोण ठरवणार? मग आपण जर आपली बुद्धीच समर्पित केली आहे तर आपल्या हृदयाला सांभाळून घेणारे, आपल्या हृदयाला आनंद देणारा दुसरा कुणी तर पाहिजे. कारण आपली बुद्धीचं आपण ऐकायचं नाही ठरवलं आहे की तू जे सांगशील ते आम्ही करणार नाही. कारण तू आत्तापर्यंत शत्रुबुद्धीने वागली माझ्याशी. कारण आत्तापर्यंतचं सुख मला मिळू दिलं नाही. चांगलं करायचा प्रयत्न केला तरी तू माझ्यामध्ये आली. त्यामुळे बुद्धीला समर्पित करायचं आहे माझ्या. इतकं सुंदर बुद्धी माझी, इतकी सुंदर तीक्ष्ण बुद्धी माझी, इतकं ज्ञान संग्रहण करणारी बुद्धी माझी, मूर्ख होण्याच्या आधी, विस्मरण होण्याच्या आधीच स्मरणामध्ये समर्पित करायची. पुढे जाऊन ही बुद्धी आपल्याला सोडून जातेच नाही, तरी तो क्षण पकडायचा आहे की ज्यावेळी आपोआप जाण्यापेक्षा मी स्वतःच त्यांना समर्पित करते. चांगलं समजत असताना, सगळं ज्ञान असताना, मग तेव्हा जेव्हा समर्पित, कुठेतरी समर्पण, आणि समर्पणाच्या शिवाय मुक्ती नाही. आपल्या स्वतः फक्त एक भगवंतच असे आहेत स्वतः की जे परिपूर्ण परमात्मा आहे. इतर सगळ्यांना आपले दासांचे दास हनुमंत, त्यांचे रामापेक्षाही जास्त पराक्रम आहे. कितीतरी वेळा रामांनी म्हटलंय की माझ्यापेक्षा पराक्रम हनुमंता तुझा आहे. पण तो म्हणतो शेवटी राम तो राम आहे. म्हणजे राम आणि त्याला होणारी समर्पित सगळे भक्त, हेच फक्त नातं आहे. बाकी दुसरं कोणतंही नातं नाही. मग सद्गुरू कृपेविण काही, भवतरणव पाय नाही. भवामधून तरुण जायचं असेल, जीवनामध्ये सुख व्हायचं असेल तरी तसं गुरु लागतात. मी इथून इथे या ठिकाणी जायचं आहे, मला गाव सोडायचं असेल तर विचारावं लागतं, मार्गदर्शन घ्यावं लागतं. मग या ठिकाणी इतका मोठा भवसागर तरुण जायचा आहे, सगळी दुःख दिसतात, कधी सुख दिसतं. हे दिसत असताना त्याच्यावर काय आहे हे सांगणारे सद्गुरू पाहिजे. भवतरणो पाय नाही, या कारणे लवलाही सद्गुरू पाय सेवावे. त्या काही अशी जर ओढ असेल कोणाला, अशी जर तळमळ असेल, अशी जर खऱ्या आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर सद्गुरूचे पाय सेवावे. आता सद्गुरूंचे पाय धरावे. त्यांच्यामध्ये काय असतं? पृथ्वी तत्वातलं सगळ्यात महत्त्वाचं तत्व त्यांचे पाय. मग त्यांचे पाय आपण धरावे. त्यांचे हात आपल्या पाठीवरून फिरावे. अशा प्रकारची आपली साधना. त्यांना आणि सगळं समजतं. सद्गुरूंना सगळं समजतं, कोण कुठे आहे त्यांना सांगायची गरज नाही. कारण सद्गुरू आतच असतात. सद्गुरू देहानी नाही, सद्गुरू तत्व आहे. त्यामुळे ते आत असल्यामुळे आपले सगळे भाव तिथपर्यंत जातात आणि ते त्याप्रमाणे कृपा करतातच. कारण ते केवळ त्यासाठी जन्माला आलेले आहेत. सद्वस्तू दाखवी सद्गुरू. ते काय दाखवतात? आपल्यासाठी वस्तू चांगली कोणती आहे ती वस्तू दाखवतात. वस्तू म्हणजे सगुण रूप. आता आपण म्हणू सगुणातून निर्गुणात ते नंतर देतील, समाधी अवस्था देतील, ती गोष्ट वेगळी. पण आपल्यासाठी कोणती वस्तू आहे ती वस्तू सद्गुरू दाखवतात. तुला यात आनंद मिळेल का? का मिळत नव्हता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सद्गुरू देतात.
सद्गुरू. बरं, गुरु आतापर्यंत सगळ्या ठिकाणी गुरु मिळाले. सद्गुरू हा एकच असतो, प्रत्येक जीवाचा एकच असतो आणि तो सद्गुरू आपल्याला वाट दाखवतो. सकळ सारासार विचारू, तुझ्या मनाने सारासार विचार करत, विचार संपेल तुझा शेवटी, खरंच आहे. मग सारासार विचार विवेकाने केल्यानंतर प्राधान्यक्रम तू जेव्हा भगवंताला देशील, ती बुद्धी, ती कृपा माझी असेल. ज्या ठिकाणी सारासार बुद्धी विवेक जर आपण वापरू आणि सगळं संपल्यानंतर, सगळं संपवतीलच ते. संपल्यानंतर म्हणजे आपण कोण संपवणार आहे? सगळ्यांनाच वाटतं आपल्याला आनंद मिळावा, पण आपण प्रत्येकाच्या प्रारब्धात त्या गोष्टी नाही. हे सगळं सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू. ब्रह्म काय साधं? परब्रह्म. परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. आपल्या अंतरामध्ये शोध घ्यायचा आहे ब्रह्माचा. अहम ब्रह्मास्मीचा शोध लावून देतात सद्गुरू. मी आणि ब्रह्म एकच आहे. किती मोठी पदवी मिळते. जसं हनुमंताला म्हटलं की तुला काय पाहिजे, त्यांनी सांगितलं तुम्हाला एक एक मिळालं, मला 2 मिळालं. आपण म्हणायचं तुला काय पाहिजे, मला काय पाहिजे. काय मिळालं सांगताच येणार नाही आहे. काय मिळालं आहे भक्ताला, ते जर न सांगता येणारं, न सांगता येणारं म्हणजे चोरून ठेवायचं नाही आहे, गोपनीय नाही आहे ते, पण अवर्णनीय आहे, अगम्य आहे, समजत नाही, गुह्य ज्ञान आहे. आणि ज्या ज्ञानाने माणूस नेहमीसाठी सुखी होतो, अशा प्रकारचं सुख अंतरी बाणे. अंतरातलं सुख आहे. मग अंतरात आता आतून जे बाहेर येतं ते टिकाऊ असतं, बाहेरून जे आत जातं ते नश्वर असतं. बी पेरल्यानंतर आतून कसं जमीन फोडून बाहेर येतं, कसं डौलानी ते नाचू लागतं. आतून जमिनीच्या आतून आलेलं बीज जसं डौलदारपणे डोलत राहतं, तसा आतून जर एखादा आनंद असेल तर वरच्या आनंदाचा प्राधान्यक्रम राहणारच नाही. आनंद असो की सुख असो, तो ब्रह्मनिष्ठ तत्वज्ञानी जसा असतो तसा आपणासारखे करीती. मला माहिती नाही, हा अनुभव मी घेतलेला नाही, पण असं असेल तर ती अनुभूती कशी असेल त्या सोलीव सुखात मला वाटते की अशा प्रकारचा अनुभव जर भक्तांना देत असतील तर त्या मार्गाने जायला हरकत आहे का काही? महाजनो ये नगत. पण हे सगळं समजायला पाहिजे, हे सगळं जाणवायला पाहिजे. आणि ते सगळं करण्यासाठी फक्त साधेपणा आणि शरणागती या 2च गोष्टी. मूळ रूपात या, तुम्ही जसे आहात तसे या. जे बुद्धीने शिकवलं आहे, समाजाने शिकवलं आहे, हे सगळ्या गोष्टी सगळ्या विसरा आणि मूळ रूपात जसे तुम्ही स्थिर झाले तर बाकी तुम्हाला ते परब्रह्माचं रूप दाखवण्याचं कार्य कोण करतंय? सद्गुरू करताय. म्हणून सद्गुरू ही वस्तू सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू, अंतरी बाणे श्रीराम. अंतरामध्ये बाणवून देतील. बाहेरचं आतापर्यंत कितीतरी वेळा बाहेरचं, कितीतरी असं वाटतं हा आनंद मिळाला पण हा खरा नाही आहे, किंवा हे असं नाही आहे असं वाटत असतं. मिळालं आहे मला, माझं कौतुक झालं आहे, मला प्रसिद्धी मिळाली आहे, मला, पण हे खरं नाही, कारण असं नाहीच आहे. अशी एक मनातली जी भावना असते ती भावना समूळ नष्ट होते, कारण शरणागती सद्गुरूंच्या पायावरती असते. असा सुंदर अनुभव पादसेवन भक्तीमध्ये सद्गुरू देऊ शकतात, देतात. आपण घेत नाही, प्रश्न आपला आहे. अनुभव जे वस्तू दृष्टीस दिसे ना, बरोबर आहे, जी वस्तू दृष्टीला दिसतच नाही त्याच्या मागे जीव का लागेल? मला जर म्हणून म्हटलं ना, मी सुद्धा स्वार्थी. कसं की पुढे काहीतरी आहे हे पाहावं, तेव्हा कुठे वाचावं पादसेवन भक्ती. एकदम शरणागती प्रत्येकाची होत नाही, एकदम कोणावरती विश्वास बसत नाही. मग ती दृष्टीला दिसत नाही ना, डोळ्यांनी दिसत नाही, हा प्रश्न आहे. अनुभवाला येते पण तेही सांगत नाही कोणी, न सांगण्यासारख्या गोष्टी. हे सगळं कसं असं लपलेलं आहे. आमच्या वृश्चिक राशीला म्हणतात सगळेजण की सगळं गुह्य आहे, काही स्पष्ट सांगतच नाहीत कोणी. हे पण सद्गुरूंचं वैशिष्ट्य असावं, स्पष्ट सांगत नाही सुख आणि दुःख. असं वाटतं जर त्या व्यक्तीला सुख सांगून दुसऱ्याला दुःख द्यायचं नाही आहे आणि दुःख सांगून दुसऱ्यांना दुःखी करायचं नाही, हा दुसऱ्याच्या मनाचं जर विचार ती रास करत असेल तर ती गुह्य राहिली ना. मनातलं बोलतच नाहीत काही, पण अबोलाय म्हणेल कोणी? अजिबात नाही. इतकं बोलतो की अगदी एक गोष्ट अशी राहत नाही, इतरांपेक्षा 10 पट जास्तच बोलतात, पण जे बोलायचं ते बोलू शकत नाही, आणि जे दुःख आहे ते सांगायचं नाही, आणि जे सुख आहे त्याचा अनुभव देता येत नाही, म्हणून गुह्य. मग आपल्यासारख्यांना जर हा अनुभव गुह्यतेचा आहे तर परब्रह्म दिसेल कसं कुणाला? ना सद्गुरू देऊ शकत. हा अनुभव स्वतःचा स्वतः घेण्यापर्यंत ते आपल्याला नेऊन ठेवतात. असं ह्या महिमा आहे पादसेवनाचा.
असा माझ्या मतीला वाटलेला, की जे दृष्टीला दिसत नाही, कसं दिसेल दृष्टीला ते दाखवू शकत नाही, समोर दिसत नाही, आमची दृष्टी तयार नाही. समोर कृष्ण असून सुद्धा अर्जुनाला दिसत नाही आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. मग आपल्या समोर कृष्ण नाहीच आहे. आपली पापाचे घडे इतके मोठे आहे की आपल्यासमोर ती दिव्य वस्तू येऊच शकत नाही. सूर्य आला तरी आपल्याला तो नारायण दिसतच नाही. चंद्र दिसला तरी तो शीतल दिसतच नाही. त्याच्या ज्यांच्या डोक्यावर घेतल्यामुळे शंकराच्या, त्या शंकराच्या डोक्यावर तिथे शंकर आहे हे दिसतच नाही. महादेव आहे दिसत नाही. असायला पाहिजे अधांतरी हे डुले नभांगण असं सगळ्या कवींनी वर्णन केलंय, तरी माझ्या दृष्टीला ते पडत नाही. मग त्याला कोण काय करणार? याचा शोध माझा मला लावायचा आहे. असं असताना जर लावायची इच्छा असेल, सत्य जर कळवून घ्यायचं असेल, तर बाकी सद्गुरूंचे पाय सेवा, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टी समजतात, ज्या गोष्टी मिळतात, ज्या मोजता येतात, ते तर आपण सगळ्यांना सांगतोय. आज माझं मोठं घर झालं आहे, आज माझ्या घरामध्ये ह्या सोयी आहे, आता मी फॉरेनला चालली आहे, मला नात झाली आहे, या सगळ्या गोष्टी आनंदाने सांगण्याच्या आहे. आणि त्यातून इतर आनंद घेतील किंवा नाही घेतील हा दुसऱ्यांचा प्रश्न आहे. मला हा आनंद होतो आहे हे मी स्पष्ट सांगते. हे गुह्यज्ञान नाही आहे, दिसतंय. माझं दुःख, मी अतिशय दुःखात आहे, घरात कुणाचं मरण झालं आहे, मी इतकी दुःखात आहे, सांगण्याची गरज नाही, ते दिसतंच आहे. त्यांना दुःखात आहे. कोणी मला आश्वस्त करतील, अरे हे तर चालायचंच, किंवा म्हणतील बरं झालं गेला. ह्या दोन्ही गोष्टी इतर जण करू शकतात. ते स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी आहेत. त्या सुखामध्ये पण ते येतात, त्या दुःखामध्ये ते येतात. पण खऱ्या सुखामध्ये दिसत नसल्यामुळे काहीच सांगू शकत नाही. मग त्याची प्रचिती कोणाला येणार आहे? ती आत्म्याला एकट्यालाच येते. एकटा आला, एकटा जाणार आहे. मग एकट्याने प्रचिती घ्यायची आहे, ते सुख घ्यायचं आहे. बरं, त्याच्यात आनंद असा आहे की एकट्याला आल्यानंतर 10 लोकांना त्याचा प्रादुर्भाव होतो, हे निश्चित आहे. मग या गोष्टीचा अनुभव घ्यावा असं म्हणणं आहे. जे वस्तुदृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना. मनाला तर भासत नाही, मनाला भासत नाही. इतकं छान सोली व सुख वाचलं, कुठे वाटलंय मनाला? कारण जोपर्यंत पापबुद्धी नष्ट होत नाही, जोपर्यंत शरणागती होत नाही, तोपर्यंत याला वेळ लागणार आहे. या समासाला वेळ लागणार आहे, कारण तो अनुभवाचा समास आहे. नामस्मरणामध्ये तरी एक वेळ आपण असं म्हणू शकतो, सांगितलंय, कुणीतरी सांगितलंय, स्वरूप आठवा, नामस्मरण करा, माळ ओढली, ओढल्या गेली, विचार केला, मिळालं काहीतरी. पण ह्यामध्ये ज्या पूर्ण समर्पण अपेक्षित आहे, त्यावेळी बाकी फक्त आत्मा आपला तल्लीन होणे हा एकच आहे. त्याच्यातून मिळणाऱ्या गोष्टी पण सांगू शकणार नाही आणि काही दिसतही नाही समोर. मग ह्या प्रकारचं जर काही गुह्य ज्ञान मिळवायचं, गुह्य ज्ञानही नाही, गुह्य काहीतरी वस्तू, तो हिरा, ती चमक जर आपल्याला मिळवायची असेल, जी आपलीच आहे, आपण विसरलो आहे, आपण जी गोष्ट विसरलो त्याची जाणीव फक्त सद्गुरू करतात. आणि त्यासाठी सद्गुरूंचे पादसेवन करणे हीच एक भक्ती आहे, जी अतिशय प्रभावी असावी. जी वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत्यावीण येना अनुभवासी. अनुभवाला येत नाही. आता अनुभवाला आम्ही जेव्हा रडत रडत सद्गुरूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे, ऐकतात ते, हसतात ते. त्यांना जे सांगायचे ते आपल्याला समजत नाही, आपल्याला जे सांगता येते त्यांना समजत नाही. याचं कारण यांना या गोष्टींना प्राधान्यच नाही आहे. मग त्यांच्याकडे जाऊन फायदा नाही. मग आपण कशाला जायचं त्या सद्गुरूंकडे? कारण आपण सांगितलेलं दुःख त्यांना कळत नाही, कळू नाही ते त्याच्यावर उपाय देत नाही. मी स्वतःही ते भोगतोय, तुलाही भोगावं लागणार आहे असंही कदाचित. मी त्याच्यात काहीच बदल करू शकत नाही. संगत्याविणा अनुभवाचे अनुभव नाही. त्यांना याचा अनुभव असला तरी त्याचा प्राधान्य नाही, प्राधान्यक्रमच त्यांना गोष्टीला नाही आहे. आहे दुःख. आता ते 2 प्रकारचे. लहान मुलाला दुःख होतं, नाही दुःख नाही, लहान मुलांचं दुःख नाही. लहान मुलांना ताप येतो आणि एका 4 वर्षाच्या मुलाला, जे न कळत्या वयातल्या मुलाला जर ताप आला आणि 20 वर्षाच्या व्यक्तीला जर ताप आला, तर त्या लहान मुलाचा ताप म्हणजे फक्त ताप असतो. तळमळ तळमळ करतो, जे काही त्याला त्रास होतो तेवढा बोलतो आणि औषध वगैरे घेतलं, थोडं बरं वाटलं तर तो विसरतो. मोठ्याला जर ताप झाला तर मोठ्याचं त्याच दिवशी त्याच्या आईला किंवा आणखी मोठ्याला जर ताप आला तर तो इतका विचार करतो, आता ह्याचं काय करू, त्याचं काय करू, कुठे जाऊ, कोणत्या गाडीने जाऊ, कोणतं औषध आणू, हा ताप वाढणार तर नाही ना, हा कमी तर केव्हा होईल ना, माझे 2 दिवस वाया जातील. इतके विचार त्या तापासाठी.
जे लहान मुलाला आलेलं ताप तापच आहे आणि मोठ्या माणसाला आलेला ताप तापच आहे, पण त्या तापामध्ये विचारांनी जास्त त्रास मोठ्याला होतो. लहाना ताप काढतो, 3 दिवस रडतो, मोकळा होतो, त्याच्या डोक्यातही येत नाही की आपल्याला ताप होता. 3 दिवसांनी तो पुन्हा मोकळा. त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. मग हे जर असेल तर अनुभव, हे जे गोष्टी अनुभव घेता संगत्यास नसे, संगत्यागे अनुभवे न दिसे, ते अनुभवी अशीच नाही. जे वस्तुदृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत्या विण येना अनुभवासी. हा जो जास्तीचा त्रास करून घेतला तो फक्त मनाची अवस्था आहे. लहान मुलासारखं जर मन केलं तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण दुसरीकडे टाकू शकतो आणि ते दुसरीकडे टाकणं आपल्या हातात नाही. दुसरी गोष्ट ही आहे, ही गोष्ट बाजूला सारणे, माझ्यासमोर सुख असताना त्या सुखाला नाही म्हणणे किंवा त्यामध्ये न गुंतणे माझ्या हातात नाही. कारण माझं मन पुन्हा तिकडेच धावत आहे सुखाकडे आणि ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे मला इतकं सुख मिळालं. ह्यामध्ये जे धावतं ती कृपा झाल्याशिवाय, आणि कृपा केव्हा होणार आहे पुन्हा, की ज्या ठिकाणी आपली शरणागती असेल तेव्हा. अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे, येरा गथा गोवी. बाकीच्यांना अनुभवातल्या लोकांना जर सांगितलं तर ते आपापले जे ब्रह्मनिष्ठ जर 5 बसले सद्गुरू एकत्र, गुरु संत महात्मे एकत्र बसले तर त्यांच्या चर्चा काय होतील आणि आपण त्यांच्याजवळ गेल्यावर चर्चा काय होतील. आपल्या नुसत्या वायफळ चर्चा होतील. याचं कारण आपण संसारात आहे आणि ते संसाराच्या वरचा विचार करतात, त्यामुळे त्यांचं आणि आपलं जुळणं नाही. मग ते बाकीच्या ज्या गोष्टी राहतात, जाऊन आलो काही फायदा नाही झाला, ते तर काही सांगत नाही, त्याच्या नुसतं रामनाम घ्यायला सांगतात. या सगळ्या ज्या गोष्टी गथागोवी, या सगळ्या गोष्टी अशा वायफळ. असं आत्तापर्यंत होतच आहे. अजून किती दिवस होईल सांगता येत नाही, पण ते होऊ नये निदान यासाठी तरी पुढे काहीतरी लिहून ठेवलं आहे. वाचून घेतलं मी माझ्यासाठी की पुढे काहीतरी चांगलं आहे, त्यामुळे ह्याच मार्गाने जायला पाहिजे, हे तरी निदान बुद्धीला समजवू शकतो. इतका जरी फायदा आपण घेतला, या बाकी गथागोवी किती सांगतो मी, आपण स्वतःच सांगतो, इतका माझा नुकसान, इतका माझा असं झालं, माझ्या संसाराची हानी झाली, माझं असं झालं, हे सांगतच असतो. ते हसत असतील मनातल्या मनात. या सगळ्या गोष्टी काही दिवस टिकणार आहे. तुझा जीव एकटा होता, आहे आणि राहणार आहे तो भगवंतात. काय आपल्याला पटणार आहे? शक्यच नाही. अनुभव जर घेतला नाही त्या आनंदाचा, आणि तो आनंद आपण एकटा घेऊ नाही शकत, आनंद एकटा घेऊ शकत नाही. भगवंताचा अनुभव घ्यायला सद्गुरू लागतात. अनुभव सद्गुरू सच्चिदानंद. आपण भागवत सुरू करतो तेव्हा त्याला म्हणतो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तरे. सच्चिदानंद रूप, सच्चित आनंद रूप आहे तो. हे म्हणतो नुसतं, पण त्याच्यासारखा आनंद आपल्याला मिळवायचा आपला प्रयत्न नसतो. जोपर्यंत तो प्रयत्न नसतो तोपर्यंत तो सच्चिदानंद वाटत नाही, त्याच्याशी आपल्याला आपुलकी वाटत नाही. मग यासाठी बाकीच्या गोष्टी गथागोवी असतात. मग या आपल्याला पटू शकत नाही. पण हे जेव्हा पटतं असं वाटतं तेव्हा ती सद्गुरूंची कृपा असते. आणि सद्गुरूंची कृपा होण्यासाठी पादसेवन भक्ती, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, आणि आता ही चालली आहे ती पादसेवन भक्ती. कोणता जो आपल्याला बरा वाटेल विचार, तो विचार आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि सद्गुरूंची कृपा आकृष्ट करून घेऊ शकतो. सद्गुरूंची कृपा सर्वत्र आहे, प्रत्येक जीवावर आहे, बकरीवर सुद्धा आहे आणि गाईवर सुद्धा आहे. पण तिच्यामध्ये ती पात्रता नसते आपल्याकडे ओढून घेण्याची. आपल्या माणसांमध्ये सुद्धा असते, पण सगळ्या माणसांमध्ये ती पात्रता नसते. तो जो एक जागृत, उत्तिष्ठ जागृत जो एक व्यक्ती झाला, तो व्यक्ती इतका आनंदी होतो की त्या आनंदाला मग ते गुह्य ज्ञान तो इतरांना सांगू शकत नाही. मग ते सांगू शकत नाही, मग ते इतरांना दृष्टीस पडत नाही. इतरांना दृष्टीस पडत नाही, ते संसारामध्ये गोते खात बसतात. हा अगदी सरळ अर्थ आहे. संगत्याग आणि निवेदन. आता संगत्याग कशाचा? संसाराचा संगत्याग आणि निवेदन करायचं आहे कोणाला? आत्मनिवेदन असावं या ठिकाणी. संगत्याग संसाराचा एका ओळीत सगळं आलंय. संगत्याग याचा त्याग करायचा. कशाचा? अर्थातच त्याग करायचा आहे. संग म्हणजे मनानी निसंग व्हायचा आहे, की अंतस्त्यागी बहुस नाही, तो रामाचा जो श्लोक आहे तो, की आतमध्ये शांत असलं पाहिजे, बाहेर काहीही घडलं तरी चालेल. मग संगत्याग, मग आपल्या मनाचा जो संग आहे त्या संसाराशी किंवा आपल्या देहाशी किंवा आपल्या बुद्धीशी, ज्याच्याशी आपला चिकटलो आहे आपण, त्या गोष्टीचा त्याग. आणि आत्मनिवेदन, की ज्या ठिकाणी आत्मनिवेदन म्हणजे आत्मपरीक्षण. किती चुका झाल्या आहेत, किती काय केलं आहे, किती अपराध झाले, काय झालं, अपराध नाही झाले, पुण्य होतं,
सगळं काही होतं, पण तरी सुख नाही मिळालं. किती चांगलं होतं आयुष्य, तरीही मला आता काहीतरी वेगळ्याची आस लागली. हे निवेदन. हा कठीण आहे समास जरा. संगत्याग आणि निवेदन. आता या ठिकाणी निवेदनाला सुद्धा आत्म आणि संग म्हणजे संसार. नंतर विदेह स्थिती. विदेह स्थिती म्हणजे मला देह नाही, मी देह नाही, मी देह नाही, मी आत्मा आहे. माझ्या आतमध्ये जो आहे तो खरा आहे आणि तो हृदयात आहे. जो माझ्यामध्ये आत्मा आहे तो हृदयात आहे, तो शाश्वत आहे, तो असेपर्यंतच मी आहे. या देहाला किंमत नाही, देह नाही. देह आहे, देहाचा उपयोग देवापर्यंत जाण्यासाठी करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त देहाचा उपयोग नाही. देह जावो अथवा राहो, मला राहायला तरी चांगलं आहे. या क्षणी जरी मला परमात्मा प्राप्ती झाली तरी चालेल, या जन्मी नाही झाली तरी चालेल, पण मार्ग मी सोडणार नाही. आता मला ह्याच्या मला समज आली आहे. कुणामुळे? सद्गुरूंमुळे. असं म्हणून सद्गुरूंच्या पुढे नतमस्तक होणे याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि त्या ठिकाणी शॉर्टकट नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही की थोडक्यातच आपलं वरवरच केलं. वरवर कसं करणार जर ते आतच बसले आहेत तर? आणि या सगळ्या आतल्याच गोष्टी असतील तर वरवर कसं चालणार त्यांना? म्हणजे आतल्याच गोष्टी, आतली बुद्धी आतच समर्पण झाल्यानंतर आतच त्याचा अनुभव आहे, तर त्याचा बाहेर कसं समजणार आहे कोणाला की काय चाललं आहे यांचं? मग या सगळ्या गोष्टी निवेदन, विदेह स्थिती, मग त्यामुळे येणारा अलिप्तपणा. त्यामुळे अलिप्त कोण आपल्याला अलिप्त म्हणेल? भक्तांना आणि सद्गुरूंना अलिप्त कोण म्हणेल? हे एवढे मोठे मठ बांधतात. हे आजकालचे ढोंगी नाही, खरे साधू संत मठ बांधतात. त्यांची बायको गुरुमाता, प्रत्येकाचा आदर साव. एवढे लोक त्यांचे स्वतःच्या मुलांचं आपण करू शकत नाही, एवढं शिष्यांचं करतात. ते अलिप्त आणि आम्ही लिप्त असा अर्थ काढायचा. कारण आपण लिप्त तर आहोतच, पण ते अलिप्त कसं म्हणायचं? मग त्यांना ते एवढा मोठा संसार आहे. त्यांचे 100, 200, 1000 बाहेरगावी. गजानन महाराजांचे शिष्य अजून बाहेरगावी आहेत. मग ते अलिप्त कसे? यांना अलिप्त कसं म्हणायचं? हे तर इतक्या लोकांचं कार्य करतात. त्यांचा अलिप्तपणा हा की सगळं करून मोकळे आणि सगळं करून ते सगळ्यांचं कल्याण करतात. आपण सगळ्यांचं करत असताना आपलंही नुकसान करतो, आपल्या पिढीचंही करतो, आपल्या संसाराचंही करतो आणि सगळ्यांचं. आपल्यामुळे काहीतरी घडतंय, ह्या गोष्टीच किती चुकीच्या आहेत. आपण नसतानाही घडणार आहे, आपण होतो तरी घडत नाही. आपण कितीतरी चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो, कुठे घडतात? असं जर घडलं असतं तर प्रत्येक श्रीमंतांनी सांगितलं असतं माझ्यासारखा मीच, पण त्याला जे वाटतं ते घडत नाही. म्हणून अलिप्तपणा पाहिजे. अलिप्तपणा म्हणजे संत अलिप्त आहेत, पण एवढ्या लोकांचं कार्य करून ते अलिप्त आहे. मग असा अलिप्तपणा, विदेह स्थिती, संगत्याग आणि निवेदन. आत्मनिवेदन. आत्मनिवेदन करत असताना इतरांशी काहीही संबंध नाही. आपलंच निवेदन आपल्याशी, आपलंच परीक्षण आपलं. कालच्यापेक्षा आज बरं, कालच्यापेक्षा आज थोडं स्थिर झालो. कालचं चुकलं, चुकू द्या. चुकलं तर नाही मिळालं समाधान, नाही मिळालं, पुन्हा तेच. जसं आत्तापर्यंत चुकीच्या गोष्टी केल्या तशा सत्याच्याही गोष्टी पुन्हा पुन्हा तेच करायच्या. पण हे करून होणार नाही. त्यासाठी पुन्हा पादसेवन भक्ती. ते सद्गुरूंकडे गेल्यावर सद्गुरू सांगतील ते. एखादा आता संपत आली वेळ, इथे थांबू शकते. त्या एका सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरूंनी एका शिष्याला किती विचार करतात सद्गुरू, हा महत्त्वाचा मुद्दा आठवला की एक सद्गुरू नाही, वैद्यांकडे गेल्या. एक रोगी गेला, 3 रोगी गेले आणि 3ही रोग्यांना एकच रोग होता झालेला आणि वैद्य एकच, आणि 3 रोगी, एका रोगाचे 3 रोगी आले. तर ते आल्याबरोबर वैद्यांनी बघितलं की हा जरा गरीब वाटतोय, तर हे जे औषध आहे ते म्हणे तुळशीच्या काड्यातून, तुळशीच्या रसातून घ्या. दुसरा थोडा बरा होता परिस्थितीने, तर त्याला म्हणे तुम्ही मधातून घ्या. तिसरा त्याच्यापेक्षा चांगला होता, त्याला म्हणे तुपातून घ्या. चौथा त्याच्यापेक्षा बरा होता, रोग तोच, औषध तेच, फक्त त्याला म्हणे कस्तुरीमधून घ्या. मग हे आता प्रत्येकाला कळलं नाही, कारण प्रत्येकाला काही ते शिकवायचं नव्हतं की त्याच्यात काय. हे उदाहरण दिलं आहे त्यांनी की जो रोगी जसा, औषध एकच, सांगण्याची पद्धत वेगळी. कधी कस्तुरीतून घ्या म्हणतात, कधी मधातून घ्या म्हणतात, कधी तुपातून घ्या म्हणतात, आणि कधी तुळशीच्या रसातून घ्या. तुळस असेलच ना घरी, त्या तुळशीचा रस काढा, त्याच्यामध्ये माझी पुडी टाका आणि हे औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे त्याच्या परिस्थितीप्रमाणे जर वैद्य देतो
आयुर्वेदिक औषधाबद्दल चाललाय, जुन्या पद्धतीबद्दल चाललाय, असा जर तो देतो तर ह्या सद्गुरूकडे आपण गेल्यावर आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला देतो, जसा शिष्य असेल तसं. त्यांना कळतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. असे हे जे सद्गुरू असतात ते शिष्याला ओळखतात. कशाला? आपल्या हृदयात तेच असतात. ते आपल्याकडे बघून, हे नाही जमत का तुला, नको करू, ते कर, पण माझं ऐक, दुसरं काही करू नको, जे करशील ते माझं ऐक, आणि तू होणारा आनंद तू नाही सांगू शकणार. इतकं अनंत कोटीचं पुण्य फळाला येईल, आणि ब्रह्मज्ञानापर्यंत काय तुला काय करीन मी सांगता येत नाही. याच्यावरती विश्वास ठेव. आतापर्यंत स्वतःच्या बुद्धीने खूप वागली, आता माझ्याकडे बघ. अशा प्रकारचं इतकं मन लावल्यानंतर ती पादसेवन भक्ती आपली होईल. मग हे एवढे कठीण कठीण भक्ती नुसतं वाचून होणार नाही आहे. तर हे न वाचता या सगळ्या समजून त्यामध्ये मन रस, हे अक्षर ब्रह्म आहे समर्थांनी लिहिलेलं, त्या शब्दांना पूर्ण अर्थ आणि न्याय देऊन आपण विचार करायचा. 4 ओव्या वाचते. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप श्रीराम. याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने, उमजो लागे श्रीराम. पुन्हा बोला वाटतं याच्यावर. वेद वेद गर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत, सत्यवस्तू श्रीराम. बहुधा अनुभवाची अंगे, सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे, गोप्यते प्रगटे श्रीराम. प्रगट असोनी वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भासा भासा हुना नारिसे, गुरु गम्य मार्ग श्रीराम. मार्ग होय पर्यंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, पाहो जाता अलक्ष लक्षवेना श्रीराम. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेच यापणची व्हावे, त्रिविधात प्रचिती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय